आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये स्वदेशी शस्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि खडकी ॲम्युनिशन फॅक्टरीकडून या ठिकाणी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खडकी कॅन्टोन्मेंट ज्या ठिकाणी ॲम्युनिशन फॅक्टरी आहे तिथं बरेच अशा पद्धतीने जे वेपन्स आहेत जे आर्मी वापरते ते तयार होत असतात। आपण इतर देशांना देखील हे या ठिकाणी देत असतो आणि आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक चांगला प्रतिसाद लहान मुलं असतील मोठे मुलं असतील या ठिकाणी हे प्रदर्शन बघण्यासाठी येत आहेत। वेगवेगळे वेपन्स आहेत, काही ऑटोमॅटिक वेपन्स सुद्धा या ठिकाणी आहेत आणि आपल्यासोबत या ठिकाणी हेमंत रासने आहेत ज्यांच्याकडून हे सगळं आयोजन करण्यात आलेलं आहे दगडूशेठचे। सर, एक वेगळा प्रतिसाद दिसतोय, पहिल्यांदाच आपण अशा पद्धतीने हे प्रदर्शन भरवले। आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ व ॲम्युनिशन फॅक्टरीच्या वतीने संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांकरता 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून 25 जानेवारी व 26 जानेवारी सकाळी 10 ते रात्री 10 असं जवळजवळ 12 तास आपल्या स्वदेशी शस्त्रांचं प्रदर्शन हे आपल्या भारतीय नागरिकांना बघायला मिळावं याकरता या कार्यक्रमाचं आयोजन हे पहिल्यांदाच या पुणे शहरामध्ये झालेलं आहे। आज याला अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभलेला आहे आणि आज आपण जर बघितलं तर हे सर्वसामान्य नागरिकांना माहिती नाही, आपल्यासारख्यांना सुद्धा माहिती नव्हतं। जे आता रमेश शिंदे त्या मार्केटिंगचे हेड आहेत त्यांनी सांगितलं की कारगिलपर्यंत आपण हे सर्व जे शस्त्र आहेत ते आपण आयात करत होतो, कारगिल देशांकडून घेतो आपण, आयात घेत होतो, आता आपण निर्यात करतोय आणि कारगिलच्या नंतर आपण 3000 कोटी रुपयांची शस्त्र ही निर्यात केली आणि आत्ता जवळजवळ 42,000 कोटीच्या ऑर्डर्स आपल्याकडे आहेत। म्हणजे आपल्या देशाचं संरक्षण खात्याचं गौरवशाली आपल्याला अभिमान वाटावा अशा पद्धतीचं कार्य हे आपल्या खात्यामार्फत संरक्षण खात्यामार्फत चालू आहे आणि ते सर्वसामान्य नागरिकांना कळावं या हेतूने आपण ह्यावेळी हा गौरवशाली इतिहास लोकांपर्यंत पोहोचावं। यामध्ये आणखीन एक म्हणजे जे सिंदूर ऑपरेशनमध्ये काही ड्रोन्स स्पेसिफिक वापरण्यात आले होते ते देखील इथं आहेत। आज ऑपरेशन सिंदूर जो आपल्या प्रत्येकाचा स्वाभिमान आहे आणि ज्या वेळेस काश्मीरमध्ये आपल्या काही महिलांचं कुंकू पुसलं गेलं आणि त्याचा रिव्हेंज म्हणून आपण ऑपरेशन सिंदूर ह्या त्या मोहिमेचं नाव दिलं आणि ते ड्रोन जे त्यावेळेस वापरले होते ते सुद्धा इथं आपण सर्वसामान्य नागरिकांना बघण्याकरता या ठिकाणी आणलेले आहेत। अर्थात एका अर्थाने लोकांना आवडेल असं म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये जे ड्रोन्स वापरलेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि आपल्यासोबत खडकी ज्या ठिकाणी हे ॲम्युनिशन तयार होतं त्याचे प्रमुख देखील आहेत। सर, आम्हाला सांगा काय काय वेगळं पण आहे इथं? खूप सारे वेपन्स दिसत आहेत, काही ऑटोमॅटिक आहेत, काही आपण स्वतः बनवलेले आहेत, स्वदेशी आहेत। 1 ऑक्टोबर 2021 रोजी ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड चे 7 DPSU बनवण्यात आले। त्या 7 DPSU मध्ये सगळ्यात मोठा DPSU आहे ज्याच्या अंडर 12 ऑर्डनन्स फॅक्टरीज येतात। त्याचं नाव आहे म्युनिशन्स इंडिया लिमिटेड। त्याच्या अंडर आपण स्मॉल कॅलिबर, मीडियम कॅलिबर, मोटर, टँक ॲम्युनिशन, नेव्हल, एअरफोर्स ॲम्युनिशन इन्क्लुडिंग एक्सप्लोजिव्ह अँड प्रोपलंट 100% इंडियन मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत बनवतो। मला हे सांगा, हे काय आहे नक्की? मोठं एक रॉकेट दिसतंय हे पिनाका रॉकेट आहे। याच्यामध्ये 4 व्हेरियंट येतात, मार्क 1 38 किलोमीटर रेंज, मार्क 2 48 किलोमीटर रेंज, पिनाका गायडेड 75 किलोमीटर रेंज आणि हे याचा जो स्पीड आहे 98 मीटर पर सेकंद आहे आणि 44 सेकंदामध्ये 22 रॉकेट जातात आणि 1 किलोमीटर रेडियसमध्ये पूर्ण डिस्ट्रॉय करतात। सर, आपण खूप सारे इतर जे वेपन्स आहेत किंबहुना बॉम्ब्स आहेत ते सुद्धा दिसत आहेत, हे आपण स्वतः इथंच बनवलेले आहेत? यस, हे जे आहेत आपल्या 12 ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत। कॅलिबर वाईज आपण त्याचं डिवायडेशन केलं आणि प्रोडक्शन आपण इनाऊन्स करतो सर्व ॲम्युनिशनचं। बरं, हे कुठले कुठले आहेत आणि कशा पद्धतीने वापरले जातात, कशात, आणि आपण हे आता इतर देशांना देखील देतो? यस, आपण एक्सपोर्ट पण करतोय। आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतील तर हे टँक ॲम्युनिशन आहे 125 mm T-72 टँकचं, 120 mm अर्जुन टँकचे राऊंड आहेत इथे, 30 mm BMP टँकचे राऊंड आहेत, एअर डिफेन्सचे राऊंड पण आहेत इथे, प्लस आर्टिलरी 105 mm आर्टिलरी 105 mm आर्टिलरीची 17 किलोमीटर रेंज आहे। गोळा बारूद आपण स्वतः याच ठिकाणी बनवलेले पुण्यामध्ये? हे आपले 12 ऑर्डनन्स युनिट आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि त्याच्या अंतर्गत आपण सगळं प्रोडक्शन करतो। सर, ही चेन दिसते पूर्ण बुलेट्सची, काय ही 7.62 × 51 mm
ची कार्ट्रेजची 250 mm ची बुलेट आहे आणि हे जे आहे आपण ऑलरेडी 7.62 into 51 mm च्या कॅलिबरच्या वेपनमधून फायर करतो. आता, म्हणजे दिसतात हे काय म्हणतात ह्याला एक्झॅक्टली आणि हे काय होतं? ॲक्च्युली पहिला जो ग्रेनेड होता 4 सेकंड डिले होता. पिन ओढा फेका 4 सेकंडमध्ये ब्लास्ट होईल. नंतर आपण हा डेव्हलप केला. ह्याचं मटेरियल आहे कार्बन फायबर. याच्यामध्ये 2 मोड आहेत, ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह. समजा मला दुश्मनला फक्त घाबरवायचे तर मी ही स्लीव काढून याची पिन ओढून फेकेल, आवाज होईल, दुश्मन पळून जाईल. पण माझं पर्पज आहे दुश्मनला किल करायचे, तर याच्यामध्ये मेटल चिप्स आहेत आणि याचे पेनिट्रेशन हे बॉडीला करतं आणि त्याने हे होतं. हे लावल्यानंतर हे होईल ऑफेन्सिव्ह मोडमध्ये. म्हणजे हे वेगवेगळे टेक्नॉलॉजी बदलते या ठिकाणी स्वतः आपण बनवतोय हे. यस, हे पूर्ण आपण मेक इन इंडियाच्या अंतर्गत बनवतो. मेक इन इंडियाच्या अंतर्गत हे सगळं बनवलं जातं. हे छोटंसं ड्रोन देखील आहे. हे आहे मायक्रो कामाकाजी ड्रोन. याची रेंज आहे 2 किलोमीटर. 300 ग्रॅम एक्सप्लोजिव्ह हे घेऊन जातं आणि 15 मिनिट एन्डुरन्स टायमिंग आहे याचा आणि हे टार्गेटला जाऊन ब्लास्ट होतं. हे 24 टार्गेट ह्याच्यात सेट केलं तर ते तिथं जाऊन ब्लास्ट करतं. याच्यामध्ये थर्मल इमेज आहे, त्यामुळे नाईटमध्ये पण आपण ऍक्टिव्हिटी करू शकतो. बरं सर, हे जे मोठे मोठे रॉकेट म्हणजे वेपन्स दिसत आहेत, काय नक्की हे आहे आर्टिलरी शेल. हे ऑलरेडी बोफोर्स M777 अल्ट्रालाइट गन, धनुष, त्याच्यानंतर अटॅच या सगळ्या 155 कॅलिबरच्या आर्टिलरी गनमधून हे फायर केलं जातं. या सेलची मॅक्झिमम रेंज आहे 47 किलोमीटर, स्पीड आहे 650 मीटर पर सेकंड. अर्थात जर आपण बघितलं तर या प्रदर्शनाला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. जे लोक या ठिकाणी येत आहेत त्यांना या सगळ्या वेपन्सची, या सगळ्या जे गोळा बारूद आहे त्याच्याबद्दलची माहिती देखील दिली जाते आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे हे सगळं मेक इन इंडिया याच्या माध्यमातून तयार होत असतं. हे सुद्धा आपण जर बघितलं तर हे एक हा जो राऊंड आहे एअर डिफेन्सचा राऊंड आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये याचाही वापर झालेला आहे. लँड टू एअर फायर करतात ते 1 मिनिटामध्ये 350 राऊंड जातात. बेल्टेड ॲम्युनिशन आहे आणि लो फ्लाईंग झोनमध्ये जे ऑब्जेक्ट्स येतात त्यांचे फायटर्स त्यांना किल करण्यासाठी हे पुरेसं आहे. अर्थात ऑपरेशन सिंदूरमध्ये जे वेपन्स वापरण्यात आलेले होते, अर्थात ते त्याच्यातला एक माझ्या हातात आहे आणि हे ड्रोन जे आपण समोर बघतोय ते देखील ऑपरेशन सिंदूरमध्ये या ठिकाणी वापरण्यात आलेलं होतं आणि प्रत्येकाला अभिमानास्पद हे सगळ्या गोष्टी आहेत. पाहून या ठिकाणी कुठंतरी गर्व होतो ज्या पद्धतीने सैन्य सध्या काम करतंय आणि इतर देशांना सुद्धा सध्या आपण हे विकतोय, देतोय, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये हे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर आपण बघितलं तर स्वदेशी हे सगळे वेपन्स आहेत, हे सगळे गोळा बारूद आहे आणि आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघून छान वाटलं का? बरेच खूप छान वाटलं. पहिली वेळेस आम्ही पण बघितलं, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. पहिल्यांदाच बघितलं असेल हे सगळं? पहिली वेळेस बघितलं. हो, काय विचारलं तुम्ही त्यांना? विचारलं नाही पण आम्ही डिस्प्ले पाहिलंय, माहिती वाचली, छान वाटलं. अर्थात या ठिकाणी मोठा डिस्प्ले सुद्धा आहे. हातात तुम्ही घेतले, काय नक्की हे आपलं जो मिसाईल जे सोडतात छोटी ते हे ॲम्युनेशन आहे. रॉकेट लॉन्चर आहेत आणि आपण बघतोय अशा पद्धतीने जे लोक या ठिकाणी येत आहेत त्यांना हात देखील लावलं दिलं जातंय आणि एक वेगळ्या पद्धतीने अनुभव या ठिकाणी हे लहान मुलं असतील, लोक असतील, पालकांसह या ठिकाणी येत आहेत आणि आपण बघतोय अशा पद्धतीने आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुण्यात या सगळ्या एक्झिबिशनला एक चांगला प्रतिसाद दिसतोय आणि एक वेगळं नॉलेज या ठिकाणी लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना देखील दिलं जात आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.